इंजिन हेडची एक पॅकिंग टाकायची आहे, त्याच्यासाठी एक सगळं उडावं लागतं आहे. आता सायलेन्सर काढणं चालू आहे, हे निघून झालं की त्याच्यानंतर मग ती हेडची जी पॅकिंग आहे त्या साईडचं जे ऑइल काढायला आहे तिथं ते क्लिअर करण्यासाठी वरचं अप्पर काढायचं आहे, मग ते लोअरमध्ये काम होईल. त्या पॅकिंग पडल्या खाली सायलेन्सर नाही झालं. पिस्टन आहे मित्रांनो, पिस्टन बघा मित्रांनो किती काळा झाला आहे. आता हे पॅकिंग टाकल्यानंतर ऑइल हे जे लीक होणार होतं आहे ते होणार नाही आता हे पॅकिंग टाकल्यामुळे. इथलं बेरिंग गेलं आहे, त्या बेरिंग टाकल्या आता कोणचं काम चालू आहे आणि इथं वरती टायपॅड सेट करतात. स्टेरिंगचं फिट करत आहे, रॉड लावले आहेत. त्याच्यानंतर हे शॉकअप फिट होते. त्याचे गाले याचे हेडचे गाले ते छोटे बघून आणले आपण, सॉरी मोठे इथून घासून आलं आहे दिसू शकतो. त्याच्यानंतर हे हेडची पॅकिंग लावतात. शॉकअपचं काम चाललं आहे, तोपर्यंत इकडे हेडचं काम होत आहे. आता पुढचं डोकं फिट करत आहे. पुढचं जे आहे मेन हेडलाईट तो फिट करता आहे. आता ते शॉकअपचं रॉड टाकून झालं, पुढे तिकडे हेडचं काम चाललं आहे पॅकिंग.
काय फिट झालं आहे आपलं हेड जे होतं पुढचं आपलं ते फिट झालं आहे आणि तिथं इंजिनचं हेडचं काम चाललं आहे. आता शॉकअप इन्स्टॉल करत आहे. ती वायर येते त्याच्या आता पहिला शॉकअप फिट झाला आहे. आता दुसरा त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतील त्या. हे आपलं ओल्ड मॉडेल आहे स्टँडर्ड. त्याचे दुसऱ्या साईडला गिअर येतं आणि दुसऱ्या साईडला ब्रेक येतो. रिवर्स आहे याचं कॉम्बिनेशन. 79चं मॉडेल आहे आपलं. त्याचे शॉकअप्स आता रिपेअर नाही होत, अवेलेबल नसतं. म्हणजे थोडे मेजर पार्ट असले तर ते रिपेअर नाही होत. बाकी स्प्रिंग वगैरे रॉड मिळून जातात, पण याचे पूर्ण सोडून गेले, ते पूर्ण रस्टिंग होतं. बघू शकतो पूर्ण फुल रस्टिंग झालं आहे. त्याच्यामुळे आता हे आपण नवीन टाकण्याचा निर्णय घेतला होता. आता दोघं नवीन टाकून घेतो आहे आपण. आता कार्बोरेटर उघडलं आहे. ते कार्बोरेटर आता आपण साफ करून घेऊ, जेणेकरून गाडी ॲव्हरेज देईल. काय नाव आहे? कार्बोरेटर साफ झाल्यानंतर गाडी मायलेज चांगला देईल. 35, 38, 40 कुठेतरी मायलेज सेट होईल हिचा आता. तर शॉकअप पण नवीन होऊन गेले आणि हे पण अनिल दादा आहे, कार्बोरेटरचं काम करता येते. आणि सोनार दादा आहे, हे पुढे फ्रंट साईडला काम करतात. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. जळगावमध्ये ज्यांना कोणाला बुलेटचं काम करायचं आहे, ओल्डमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्याकडे अवेलेबल देखील असतात गाड्या आणि गाड्यांचं काम देखील पूर्णपणे होतं. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन मी त्यांचा.
सामान परत करायचं होतं, नट्स रबर, बाकीच्या आता 2 रबर घेतले, एअर फिल्टरचा रबर आणि यामधला आता हे एक्सेल घेतलं आहे. आता एक्सेल फ्रंट टायरला टाकू आणि पुढचं डिटेल देऊ. आता इथं आलं आहे राजा टॉप. आता बरंचसं काम झालं आहे. आपले गिअर अटकत होते त्यासाठी पेन शिफ्टर आणलं आहे. आता हे त्याची प्राईस 75 रुपये. इथलं शिफ्टर आहे त्याच्यानं गिअर शिफ्ट होता. पिन गेली होती ती पिन टाकायची. आता त्याच्यानंतर आता पुढे काम चालू आहे वायरिंग वगैरे फिट करण्याचं. काय काम चाललं आहे. आता ही पिन शिफ्ट झाली आपली गिअर शिफ्टरची. ते गिअर सॉफ्ट होते. नंतर पुढचं काम मोस्ट ऑफ झालं आहे. सेटिंग चालली आहे. फ्रंट साईडला लावून गेले आपले शॉप नवीन. असं काम चाललं आहे. आता गाडी स्टार्ट करता येते. स्टार्ट करून बघता येते.
अर्धा लिटर ऑइल झालं आहे आपलं लेवल फुल.